ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्हाध्यक्ष रिपाई यांच्याकडून जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन. हिंगोली येथील रिपाई गटाचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते चंद्रमूर्ती मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी व जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मागील 10 वर्षापासून सेवेत असताना सदरील डॉक्टर हे त्यांच्या खाजगी दवाखान्याकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे शासकीय रुग्णालयात बाळ रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे गरीब व होतकरू रुग्णांचे हाल होत आहेत. तरी सदरील डॉक्टर मागील 10 वर्षापासून शासकीय सेवेत असून सुद्धा खाजगी रुग्णालयाला स्वतःच्या फायद्यासाठी चालना देत आहेत. अशा डॉक्टर मनीष मुपकलेर या डॉक्टरावर निलंबनाची कारवाई करून त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अन्यथा अशी मागणी रिपाई जिल्हाध्यक्ष चंद्रमूर्ती मांजरमकर यांनी केली आहे. अन्यथा दिनांक 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर किरण मुदिराज, मिलिंद मोरे, महेंद्र मुळे, महेंद्र वाडवे, दशरथ साहातोंडे, गायकवाड, लक्ष्मण पोले, राजू देशमुख, शेख सलमान राजा, विलास लबडे, शेख जिलानी यांच्या सह्या आहेत. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली. आज तुम्ही कशा संदर्भात निवेदन दिलं आणि त्याच्यावर काय आहे? सरकारी दवाखान्यात जे डॉक्टर लोक सेवेत आहेत ते प्रायव्हेट दवाखाना टाकून सुद्धा इकडे प्रॅक्टिस करतात आणि तिकडले वेतन खातात आणि त्यामुळं गरीब रुग्णांची हेळसांड होते. त्यांचा उपचार न झाल्यामुळे नाहक त्यांचा बळीसुद्धा जातो. त्या संदर्भात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. शासकीय काम कमी पण खाजगी दवाखान्यात जास्त काम. तुमची मुख्य मागणी काय आहे? त्यांना निलंबित करा. त्यांना कार्यमुक्त करून निलंबित करून टाकायचं आणि त्यांचं लायसन रद्द झालं पाहिजे. पुन्हा कारवाई नाही झाली तर 15 ऑगस्टला आम्ही आमरण उपोषणला बसणार. त्यांनी जास्तीत जास्त आपल्या शासकीय रुग्णालयात सेवा केली पाहिजे. सेवा दिली पाहिजे.